अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूडमध्ये जे घर आहे त्या घराबाहेर विविध संघटनांनी यापूर्वी आंदोलन केलेलं आहे। आता देखील राहुल सोलापूरकर यांचं कोथरूडमध्ये जे निवासस्थान आहे या निवासस्थानाबाहेर पतित पावन संघटना पुणे शहरच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येतंय। खरं तर हे जे आंदोलन सुरू आहे यामध्ये राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते। पतित पावन संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते अशा प्रकारे हातात फ्लेक्स घेऊन राहुल सोलापूरकरची अटकेची मागणी करत आहेत। खरं तर यापूर्वी शिवसेना असेल किंवा आंबेडकरी संघटनेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं। पतित पावन संघटनेकडून आता आंदोलन सुरू आहे तर पोलिसांचं देखील आपण पाठीमागे पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून गेल्या अनेक दिवसांपासून खबरदारी घेतली जाते। या परिसरात जे आहे ते पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण की वारंवार या ठिकाणी राहुल सोलापूर यांच्या घरासमोर आंदोलन होत आहेत आणि यापासून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जाते। मात्र राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर वारंवार आंदोलन होत असल्यामुळे या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत की राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारण की या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत ते अशा प्रकारे आंदोलन होत आहेत। या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतोय। आता देखील पतित पावन संघटनेकडून आंदोलन सुरू आहे। तुम्ही राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करताय। गेले 8 ते 10 दिवस संपूर्ण पुणे शहराचं वातावरण बिघडून ठेवायचं काम टाकल्या राहुल सोलापूरकरांनी केलं आहे। परवा दिवशी 8 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेतल वक्तव्य करून सर्वसामान्यांच्या भावना दुखवण्याचं काम करण्यात आलं। त्याचप्रमाणे आता 4-5 दिवसापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा चुकीचं विधान त्यांनी वापरलं गेलं। या सगळ्याचा निषेध करण्यासाठी सर्वप्रथम पुणे शहरातल्या सर्व पतित पावनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली। हे निदर्शनं करून हे काही थांबणार नाही असं आम्हाला दिसतंय। या सरकारला या निदर्शनाची योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही वेळोवेळी निदर्शन करत आहोत। आमचं म्हणणं असं आहे, एखाद्या रस्त्याने जाताना एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला तर त्वरित पोलीस कारवाई करत असतात, पण ह्या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेची ह्या भावना दुखवण्याचं काम या राहुल सोलापूरकरांनी केलेलं आहे। तरी सुद्धा पोलीस ह्या बघ्याची भूमिका का घेत आहेत, त्यांना जाग येण्यासाठी आज आम्ही इथं घंटानाद केलेला आहे। जर येणाऱ्या काळामध्ये पोलिसांनी वेळेत याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर पतित पावन संघटना त्यांना पुणे शहरामध्ये फिरून देणारच नाही। पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही काय कारण असताना याच्या घरासमोर एवढा बंदोबस्त लावलेला आहे। एखाद्याने 324 दाखल केली, एखाद्यावर NC दाखल झाली तर त्याच्यावर 107 दाखल करण्यात येतो, 110 दाखल करण्यात येते। या मादर चोतला लवकरात लवकर अटक करून याची रवानगी आपण पाहतोय की पतित पावन संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि राहुल सोलापूरकरवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात यावी अशी या पतित पावन संघटनेकडून मागणी करण्यात येते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।